रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी 100 कोटींहून अधिक रुपयांची आर्थिक मदत देऊन दातृत्वाचा नवा आदर्श निर्माण करणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवारी 9 मे रोजी सातारा येथील कर्मवीर भूमीत संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला। रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 67व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर आणि ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेडने यंदाही संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी 3,62,00,000 रुपयांची देणगी सुपूर्द केली। कर्मवीर अण्णा आणि रयत माऊलींच्या समाधीला अभिवादन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली, जिथे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे विशेष अभिष्टचिंतनही करण्यात आले। या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले। कर्मवीर अण्णांनी तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली शिक्षणाची गंगा निरंतर प्रवाहित ठेवण्यासाठी ठाकूर कुटुंब अग्रेसर राहिले आहे। संस्थेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी दिलेल्या या अनमोल मदतीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा हजारो रयत सेवकांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना शरद पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक बांधिलकीचा आणि त्यांच्या दातृत्वाचा गौरव केला। रामशेठ ठाकूर यांचा उल्लेख दरवर्षी करावा लागतो, पण दरवर्षी काही ना काही कुशील होय ते संस्थेला देत असतात। यंदा किती दिले काय अडचण नाही। किती 3 कोटी आतापर्यंत होते, अजून वर्ष जायचे आणि त्यामुळे प्रत्येक कामाला त्यांची साथ आहे, अनेकांची साथ आहे। त्या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यावर आपण हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि इथं उत्तम आदर्श नव्या पिढीला सेवकाकडे कसा राहील याची सामुदायिक काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो। याच सोहळ्यात संस्थेच्या विविध शाखांना कर्मवीर पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक आणि खेळाडू विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमादरम्यान राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमॅन चंद्रकांत दळवी, संघटक डॉक्टर अनिल पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, दिलीप वळसे पाटील, रोहित पवार, बाळासाहेब पाटील, आशुतोष काळे, रोहित पवार, चेतन तुपे, जे.के. जाधव, माई सरोज पाटील, मीनाताई जगदाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। रयत शिक्षण संस्थेचा वारसा पुढे नेण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ठेवलेला आदर्श हा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले। संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर चेअरमॅन चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला।